उपचाराला उशीर झाल्याचं कारण देत धुळे जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केली। या मारहाणीत डॉक्टर रोहन मामोनकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरचीही तोडफोड करण्यात आली। योग्य वेळी उपचार न झाल्यामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। शत्रुघ्न शिवाजी लष्कर हा 20 वर्षाचा तरुण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला होता, मात्र त्याच्यावर उपचार करण्यास दिरंगाई केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टर रोहन मामोनकर यांना जबर मारहाण केली, तसेच ऑपरेशन थिएटरची तोडफोड करण्यात आली। याच्या निषेधार्थ कल्याणमधील कल्याण होमिओपॅथिक डॉक्टर फाउंडेशन KHDF, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन NIMA व इंडियन मेडिकल असोसिएशन IMA च्या डॉक्टरांनी कल्याण पश्चिम मधील महात्मा फुले पोलीस चौकी येथे जाहीर निषेध केला। राज्यात मागील अनेक दिवसापासून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे। डॉक्टर गंभीर अवस्थेत रुग्णांवर इलाज करीत असतात, त्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात। सर्व प्रयत्नांना यश येईलच असे नसते। रुग्णांची तब्येत बिघडली तर डॉक्टरांना जबाबदार धरून अशा प्रकारचे हल्ले केले जात असेल तर ही गंभीर बाब आहे। यापूर्वी संघटनेने शासनास निवेदने दिली होती, लाक्षणिक बंदही केले, परंतु शासन गांभीर्याने डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत प्रयत्न करीत आहे असे दिसून येत नाही। शासनाने प्रत्येक पोलीस स्टेशनला एक टास्क फोर्स बनवावा, ज्याद्वारे आपत्कालीन वेळी पोलिसांची डॉक्टरांना मदत होईल। कल्याण शहरातील सर्व डॉक्टरांनी आज या संदर्भात महात्मा फुले पोलीस चौकी मध्ये निवेदन दिले आहेत। या निषेध मोर्चात डॉक्टर श्याम घुगे, घनश्याम देशमुख, नितीन ठाकरे, चंद्रकांत शेवाळे, यशवंत सावळे, दयानंद पाटील, संतोष कदम, मुकुंदराव देशमुख, अमिता कुंकडे, अंगद घुटे, डॉक्टर गांगण, डॉक्टर खताळे व इतर डॉक्टरांची उपस्थिती होती। अक्षय शिंदेसह इंडिया TV न्यूज कल्याण। आणि पश्चिमच्या सर्व डॉक्टरांच्या असोसिएशन मार्फत मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की डॉक्टर हे तुमच्या सेवेसाठी आहेत आणि त्यांना तुमची ट्रीटमेंट व्यवस्थित करू द्या। त्यांच्यावरती हल्ला करून ट्रीटमेंटमध्ये अडथळा आणू नका ही सगळ्यांना विनंती आहे। डॉक्टर श्याम घुगे कल्याण ईस्टमध्ये प्रॅक्टिस करतो आणि कल्याण ईस्ट केम्पा म्हणून एक असोसिएशन आहे, त्याचे प्रतिनिधी आहे। त्याचप्रमाणे DIMA या संघटनेचा प्रतिनिधी आहे आणि त्या प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याशी एक संवाद साधू। महाराष्ट्रामध्ये धुळे, नाशिक, मुंबईमध्ये आणखीन इतर ठिकाणी डॉक्टरांवर जे प्राणघातक हल्ले झाले त्या संदर्भात कल्याणमधील डॉक्टरांना घेऊन आम्ही आज तहसील ऑफिसमध्ये एक सरकारसाठी एक निवेदन दिलं आहे। त्यामध्ये डॉक्टरवर जे हल्ले होत आहेत, प्राणघातक हल्ले होतात ते थांबवले जावेत, डॉक्टरांना संरक्षण मिळावं आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं। सरकारपर्यंत ते आमचं निवेदन पोचवणार आहेत। त्यानंतर असं सांगू इच्छितो, गव्हर्नमेंटनी ह्या डॉक्टरांवर हल्ल्यासंदर्भात एक कायदा केलेला आहे, त्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे, दंडाची तरतूद आहे। हे सर्वसामान्यापर्यंत ज्या प्रमाणात जायला हवं होतं त्याप्रमाणे ते पोचलेलं नाही। हे याच्यामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक यामध्ये सर्वात पुढे असतात। रुग्णाचे नातेवाईक किंवा जो रुग्ण दगावला जातो त्याच्या नातेवाईकांचं विशेषतः काही म्हणणं नसतं, पण जे गुंड प्रवृत्तीचे लोक असतात ते सर्वात पुढे असतात आणि डॉक्टरांना ते टार्गेट करून त्यांना अटॅक करतात। त्यामुळे त्या संदर्भामध्ये आणखीन कठोर कायदा होऊन किंवा आहे तो कायदा त्याची एक कठोरपणे अंमलबजावणी व्हावी ही आमची एक रास्त अपेक्षा आहे। आणि डॉक्टरांकडून जे अपेक्षा, डॉक्टर म्हणजे काय देव नाही आहे। समजा डॉक्टर जर दोषी असेल तर त्याच्यावर काय त्याची कारवाई होईलच, पण त्याच्यावर हल्ला करणं हे सर्वथा चुकीचं आहे। तर म्हणून हे हल्ले थांबवावेत, डॉक्टरांना संरक्षण मिळावं आणि आहे त्या कायद्याची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी व्हावी ही आमची एक प्रामाणिक इच्छा आहे। मी डॉक्टर नितीन ठाकरे कल्याणमध्ये प्रॅक्टिस करतो। कल्याण ईस्ट वेस्ट होमिओपॅथिक डॉक्टर्स फाउंडेशनचा मी प्रेसिडेंट आहे। आज आम्ही सगळे डॉक्टरांना घेऊन तहसील ऑफिसमध्ये उपस्थित आहोत, कारण धुळ्यामध्ये जो डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याचा जाहीर निषेध करायला आज आम्ही इथे एकत्र जमलो आहोत। खाजगी डॉक्टर झाले किंवा सरकारी निमसरकारी डॉक्टरांना आम्ही प्रत्यक्ष जेव्हा हल्ले होतात त्यावेळेस प्रत्येक डॉक्टर ह्याच्यासाठी सफर होतोय। तर ह्याच्यासाठी जी सरकार यंत्रणा आहे किंवा डॉक्टर संरक्षण कायदा जो आहे तो नुसता कागदोपत्री न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही झाली पाहिजे। कल्याणमधील डॉक्टर रुग्णमित्र हे जे वृत्तपत्र आहे, जे पाक्षिक आहे ते, तर त्या डॉक्टरांविषयी, डॉक्टरांच्या समस्या, डॉक्टरांच्या योजना हे लोकांपर्यंत पोहोचवायचं ते काम करत असतं। आणि ह्या कुठल्याही अडचणी असतील किंवा आमचे प्रोग्राम असतील हे लोकांपर्यंत पोहोचवायचं डॉक्टर रुग्णमित्र हे प्रभावी एक माध्यम आहे आणि त्यांची आम्हाला नेहमीच साथ असते। त्यांचे आम्ही त्या निमित्तानं आभार मानतो।
तर ह्या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.